नमस्कार. @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपले स्वागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही आपल्या सेवेत उपस्थित झालेलो आहोत. जीवनातल्या वेगवेगळ्या समस्येवर आपलं समाधान झालं पाहिजे, समाधान होऊन आपल्याला मार्ग मिळाला पाहिजे, आयुष्यातल्या अडचणी कमी झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही आपल्याला मार्गदर्शन करत आलो, भविष्यातही करत राहू. समस्या अनेक प्रकारच्या असतात. ज्या वेळेला आपला जन्म झाला त्यावेळेला जे काही ग्रहस्थिती असेल, आपल्याला माहीत असो वा नसो, अशा वेळेला आपल्याला त्याचा काही कालाने, काही कालखंडात आपल्याला त्या गोष्टीचा शुभाशुभ परिणाम भोगायला मिळतो. परंतु प्रपंचातल्या लोकांना, शिक्षणातल्या मुलांना, व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांना, त्यांना त्यांचा कार्यभार सांभाळत असताना समस्या आल्या तरी त्यांची प्रगती अखंडित राहिली पाहिजे. त्यांची जी प्रगती आहे किंवा वाटचाल आहे ती अबाधित राहिली पाहिजे. यासाठी आपण आज रत्नाबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. ग्रहांना जे कारकत्व दिलेलं आहे आणि त्या कारकत्वानुसार त्यांना आपल्या पत्रिकेनुसार त्यांची जे फळं आपल्याला मिळतात, त्यानुसार जे सुख दुःख आपल्या आयुष्यात येते, तर आपण त्या गोष्टीच्या परिहारासाठी आपण ग्रहांच्या रत्नाचा कसा उपयोग करू शकतो हे आपण या विषयावर बोलणार आहोत. मागं आमच्याकडे एका व्यक्तीला नोकरीची फार समस्या होती. त्यांचे नाव निखिल होते. ते राजस्थानवरून आमच्याशी भेटायला आलेले होते. 2दा त्यांनी शासकीय परीक्षा पास केल्या, मेन परीक्षा पास केल्या, इंटरव्ह्यू सुद्धा त्यांचे यशस्वी झाले. पण काही कारणास्तव कोर्टातले स्टे आले, त्या जागा रद्द झाल्या. असे 2-3 प्रसंग घडल्यामुळे संबंधित व्यक्ती फार निराश झाली. त्या पत्रिकेत जे योग होते त्यानुसार कन्या लग्न असून, त्याचा दशमेश बुध असून, तो दशमात असून त्याच्यावर शनीची दृष्टी येत होती. त्यामुळे सारखे प्रयत्न करून देखील त्याला यश येत नव्हते. म्हणून आम्ही त्याला बुधाचं रत्न सजेस्ट केलं आणि ते त्यांनी घातलं. घातल्यानंतर साधारणतः 3.5 ते 4 महिन्यांनी नंतरही जे त्यांनी प्रयत्न केले त्याच्यात तो यशस्वी झाला. आज ती व्यक्ती प्रसार भारतीमध्ये राजस्थानला लागलेली. तसंच महाराष्ट्रामध्ये नाशिककडून एक विद्यार्थी यांनी स्टेनो केलेला आहे. त्याला सुद्धा त्याच्या करिअरमध्ये सफलता मिळत नव्हती. त्याचाही अशाच प्रकारचा प्रॉब्लेम होता. त्याला सुद्धा 5 रत्न घातल्यानंतर त्याला झारखंडमध्ये हायकोर्टात यश आलं. त्यानंतर अजून 2 डिपार्टमेंटच्या ऑर्डर आल्या आणि तो आज सदर डिपार्टमेंटमध्ये नोकरीला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ज्या गोष्टीची कमतरता आपल्या आयुष्यात असेल ती जर शास्त्रोचित अभ्यासाने आपण टेक्निकली समजावून घेऊन रत्नाच्या माध्यमातून जर आपण वापर केला तर या समस्या आपल्या आयुष्यातून बाहेर पडतात आणि आपण आपल्या निश्चित वाटचालीला मोकळ होतो. या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबू. पुढच्या एपिसोडमध्ये आपण विविध समस्यांचा, विविध पत्रिकांचा मागोवा घेत रत्नाचा वापर कसा करावा या विषयावर चर्चा करू. तोपर्यंत जय जगत.